एक जरब बसावी म्हणून एक हा स्वागतार्ह निकाल असेल एक वकील म्हणून असं मला वाटतं. न्यायाधीश साहेबांनी एक अजून महत्त्वाचा मुद्दा ठेवलेला आहे की हा जो आरोपी आहे हा सुधारण्याच्या पातळीच्या पलीकडे गेलेला आहे. कारण याच्या अगोदर देखील त्यांनी 2 असे कृत्य केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याला त्या ठिकाणी त्याला जामीन मंजूर झाला, त्यातून तो निघाला, सुटला, पण पुन्हा एकदा तो तशाच पद्धतीने करतो. त्यामुळे त्याच्याकडे सुधारण्याची पातळीच्या पलीकडे गेलेला आहे तो, न्यायाधीश म्हणतायत. एकंदरीत निकाल देताना न्यायाधीश महोदयांना आरोपीचं बॅकग्राऊंड, त्याची मानसिकता, त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड याचा सगळा विचार करावा लागतो. निकाल देताना शेवटी हे न्यायालयासमोर आले की त्याच्या पत्नीने खुद्द सांगितले की ह्याला फाशी देऊन टाका, म्हणजे त्याचे घरचे पण त्याला वैतागलेले आहेत, ह्याला फासावर लटकून टाका. त्याच्या गावात त्याला कोणी विचारत नाही. इव्हन त्याला इथं वकील सुद्धा बचाव पक्षासाठी. एकंदरीत ही जर परिस्थिती असेल आणि म्हणून न्यायाधीश महोदयांनी हे ऑब्झर्वेशन घेतलं असेल की ह्या आरोपीला कोणी विचारत नाही, हा ह्या मानसिकतेचा आहे, ह्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, आणि हा जर फाशीचा निकाल झाला तर समाजामध्ये एक वेगळा चांगला मेसेज जाऊ शकतो, ही मानसिकता संबंधित न्यायाधीश महोदयांची झाली असावी असं वकील म्हणून मला वाटतं. न्यायाधीशांना असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे की ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर आहे. हे किती महत्वाचं आहे? रेअरेस्ट ऑफ रेअर जर तसा पुरावाला असेल तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण जे काही स्टोरी वाचतो, ऐकतो, हे जरी पाहिलं तरी त्या बाळाला घेऊन गेला, तिला ठेचून मारलं, तिचं प्रेत शेणामध्ये पुरून ठेवलं, म्हणजे हे सगळं थंड डोक्याने केलेला मर्डर आहे. असा रेग्युलर असा क्राईम कधी घडत नाही, आणि म्हणून हा रेअरेस्ट ऑफ रेअर, दुर्मिळातला दुर्मिळ खटला म्हणून ट्रीट केला. तुम्ही जे म्हणत होते हिनस क्राईम आहे, अर्थात एखादा आरोपी जेव्हा कृत्य करतं तर तो 1-2 नाही तर 4-4 वेळा विचार करून, अर्थात हा सगळा कट त्याच्या मनात तयार असतो, प्लॅनिंग असते, आणि त्या पद्धतीनेच त्यांनी ऍक्ट केलेलं आहे. शेवटी कसं असतं की हे जे काही गुन्हेगार असतात, आता समोर एखादा व्यक्ती चाललाय, त्याच्या मनात काय चाललंय आपल्याला माहिती असतं का? म्हणजे ह्या टाईपचे गुन्हेगार हे त्यांच्या मनात तो गुन्हा लपलेला असतो, आणि आपण ज्याला म्हणतो ते सावज हे ते शोधायचा प्रयत्न करत असतात. लहान बाळ जाताना दिसलं, हा त्या मेंटॅलिटीचा होता, त्या बाळाला त्या गोठ्यामध्ये घेऊन गेला आणि त्याला जो काही करायचा होता गुन्हा त्याने तो केला, आणि आज त्याला सरकार पक्षाने सिद्ध केलंय. एकंदरीत झालेला आलेला पुरावा, आणि म्हणूनच त्याला न्यायालयाने परवा दोषी ग्राह्य धरला. आज त्या शिक्षेची आता अंमलबजावणी होती. निकाल देत असताना प्रत्येक कलमाला काय शिक्षा आहे, ह्या कलमाखाली तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय, न्यायाधीश महोदय त्याला सांगणार, आणि एवढी एवढी पनिशमेंट त्याला दिली असं. हां, अर्थात काही सीसीटीव्ही फुटेज जे पुरावे या ठिकाणी कोर्टासमोर ठेवण्यात आलेले होते त्याचा देखील अर्थात कोर्टाने पूर्ण विचार केलेला आहे. त्यानंतर न्यायाधीश साहेबांनी हे देखील विचार केलाय की त्या चिमुकलीवर कशा पद्धतीने अत्याचार झाले, तिला किती वेदना झाल्या असतील, आणि हे सगळं घडल्यानंतर जेव्हा तिच्या आईवडिलांना कळालं त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल, आणि आज सुद्धा ते कोर्टामध्ये भावूक झालेत, अक्षरशः रडतायत आई वडील, आजी, त्याचे या चिमुकलीचे नातेवाईक. आता एकंदरीत ह्या गुन्ह्याचं जर आपण पहिल्यापासून मी ते सांगतो पार्श्वभूमी जर पाहिली तर याने थंड डोक्याने केलेला हा गुन्हा आहे, आणि म्हणून हा आरोपीला दोषी पकडले हे परवा दिवशी सांगितलं. ज्या वेळेला आरोपीला दोषी पकडलं जातं त्यावेळेला मुळात हा खटला जो आहे हा सर्कमस्टन्शियल म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा, नो डायरेक्ट विटनेस, प्रत्यक्ष बघणारा साक्षीदार कोणीच नाही, सीसीटीव्हीमध्ये पहिल्यांदा सापडलं, म्हणजे ही सगळी परिस्थितीजन्य पुरावा, आणि परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये पुराव्यांची साखळी महत्त्वाची असते. ही साखळी डॉट्स आहेत ते पूर्ण या ठिकाणी जॉईंट होत ही आहेत. साखळी पूर्ण सरकार पक्ष सिद्ध करण्यात यशस्वी झालं, आणि म्हणूनच त्याला दोषी पकडलेला आहे. आता फक्त त्याला फाशी द्यायची का जन्मठेप द्यायची हे संबंधित पुरावा आणि न्यायाधीशांना स्वतः काय वाटतं याप्रमाणे होईल. पण एक वकील म्हणून मला असं वाटतं जर अशी कहाणी न्यायालयासमोर आली असेल तर फाशीशिवाय त्याला पर्याय नाही असं वकील म्हणून मला वाटतं. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने ज्या गतीने हा सगळा तपास केला, तुम्ही असं केस जवळपास कधी पाहिलंय का? एवढ्या लवकर 55 दिवसामध्ये निकाल या ठिकाणी येतो, चार्जशीट फाईल होते जवळपास 16 दिवसांमध्ये. याच्यामध्ये पुण्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब संदीप गिल हे खरंच अभिनंदनास पात्र आहे की त्यांनी समाजाला एक वेगळा मेसेज दिला. सरकारी वकील जे आहेत विशेष सरकारी वकील मिसार साहेबांनी देखील बाकीच्या कुठल्याही गोष्टीला न करता ह्या केसवर कॉन्सन्ट्रेशन केलं. न्यायाधीश महोदयांचं देखील अभिनंदनास पात्र आहे, कारण मे महिन्याच्या सुट्ट्या त्यांनी रद्द करून ह्या खटल्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं, कारण समाजामध्ये मेसेज जाणं गरजेचं होतं, आणि तो समाजाला मेसेज द्यायला आज सरकार
आणि न्याय यंत्रणा कुठंतरी सक्षम आहे असं एक मेसेज म्हणून वकील म्हणून मला वाटतं. सर त्याचबरोबर ज्या पद्धतीने आता अंतिम निकाल वाचला जातोय, ज्या पद्धतीने न्यायाधीश वेगवेगळे पॉईंट्स या ठिकाणी मांडतायत, त्याला पाहता काय वाटतं तुम्हाला? फाशीची शिक्षा ही कायम राहील असं वाटतं तुम्हाला, म्हणजे तेच आदेश या ठिकाणी येतील फाशीची शिक्षेचे?